आता बघा, आज आपण काय करायचंय, एक नवीन घटक शिकणार आहे. नवीन घटकामध्ये आपण काय करायचे, आजच्याला मूळ संख्या शिकायच्यात आपल्याला. आणि ते मूळ संख्या खूप महत्वाच्या आहेत. तर काय होतं, आपल्या सर्व अंक येतात, पण मूळ संख्या कशाला म्हणायचं आणि संयुक्त संख्या कशाला म्हणायचं हेच आपल्याला समजत नाही. आणि सगळ्यात सोपी पद्धत, मूळ संख्या कशी ओळखायची. तर मूळ संख्या कशाला म्हणायचं, एक व्याख्या आपल्या भाषेत, सोप्या भाषेत सांगतो मी. जी संख्या फक्त एकच्या पाड्यात आणि आपल्या स्वतःच्या पाड्यात असते तिला मूळ संख्या असं म्हणायचं. एकच्या पाड्यात आणि स्वतःच्या पाड्यात. उदाहरणार्थ 3 घ्या, ती एकच्या पाड्यात आहे आणि 3च्याच पाड्यात आहे, बाकी कुठल्याही पाड्यात ती संख्या नाहीये, बरोबर ना. तसे तुम्ही आता 10 घ्या, एकच्या पाड्यात आहे, 2 पंचे 10 आहे, 5 दुने 10 आहे, 10 एके 10 आहे, म्हणजे इतर पाड्यात पण ती संख्या येते. म्हणून ती संख्या मूळ संख्या नाही, ती संयुक्त संख्या आहे. आपल्यास पहिल्यांदा मूळ संख्या बघायचं आहे. म्हणजे आपल्या सोप्या भाषेमध्ये जी संख्या फक्त स्वतःच्या पाड्यात आणि एकच्या पाड्यात असते तिला मूळ संख्या असे म्हणतात. आता बघा, समोर माझ्या पाठीमागे बघा, इथं चार्ट आहे, दिसते काय ते सगळे अंक दिसत आहेत बघा. 1 पासून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आपण 100 पर्यंत हा चार्ट केलेला आहे. आता आपल्याला काय करायचंय, अशा संख्या शोधायच्या की त्या फक्त आणि फक्त कोणत्या पाड्यात आहेत, एकच्या आणि स्वतःच्या पाड्यात. आता आपण पहिल्यांदा मूळ संख्या शोधू. बघा, याच्यामध्ये 1 ते 100 मध्ये मूळ संख्या आपल्याला शोधायच्या सोप्या पद्धतीने. बघा, इकडे 2 ती फक्त एकच्या पाड्यात आणि 2च्या पाड्यात यायची. 3 बघा, 1च्या पाड्यात आणि 3च्या पाड्यात यायची. 5 1च्या पाड्यात आणि 5च्या पाड्यात यायची. त्यानंतर 7 1च्या पाड्यात आणि 7च्या पाड्यात यायची. पण आपण जर पाहिलं 1 ते 10 मध्ये 2 3 5 आणि 7 या 4च मूळ संख्या किती आहेत, 4 मूळ संख्या आहेत याच्यामध्ये. असंच टप्प्याटप्प्याने आपण पुढे जायचं. आता याच्यात बघा, 11 ते 20 मध्ये बघू. 11 एक मूळ संख्या आहे, त्यानंतर 13 आहे, त्यानंतर 17 आहे आणि त्यानंतर 19. 11 13 17 आणि 19 यांना फक्त 1 नी आणि त्यांच्याच पाड्याने भाग जातो. म्हणजे 11ला फक्त 1 नी भाग जातो आणि 11 नीच भाग जातो, दुसऱ्या कुठल्याही संख्येने भाग जात नाही. तुम्ही लावून बघा, 13 पण तशी, 17 पण आणि 19 पण. आता पुढे बघा, 21 ते 30 मध्ये 23 आणि 29 इथं 4 आल्या, इथं परत 2 आल्या. आता 31 ते 40 मध्ये 31 आणि 37 या 2 मूळ संख्या आहेत बघा, 2. नंतर 41 ते 50 याच्यामध्ये 41 एक आहे, 43 आहे आणि 47 इथे 3 मूळ संख्या आहेत. याच्यात बघा 51 ते 60 इथं बघा 53 एक आहे आणि 59 इथं 2 मूळ संख्या आहेत. इथं बघा 61 आहे, त्यानंतर 67 आहे, इथं पण 2च मूळ संख्या आहेत. आता 71 बघा, 71 ते 80 इथे 71 एक आहे, 73 आहे, 79 इथे 3 मूळ संख्या आहेत. त्यानंतर 81 ते 90 इथे 83 एक आहे आणि 89 एक आहे, 2 आहेत. आणि इथं 91 ते 100 मध्ये फक्त एकच मूळ संख्या ती 97. अशा 1 ते 100 मध्ये या मूळ संख्या आहेत. आता बघा, आपण जर याची बेरीज केली, 4 आणि 4 8 2 10 2 12 3 15 16 17 18 19 20 22 23 24 25 जर आपण पाहिलं तर 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. किती? 25 मूळ संख्या आहेत. आणि 1 ते 50 मध्ये जर पाहिलं, 4 2 8 2 10 2 12 3 15 1 ते 50 मध्ये 15 मूळ संख्या आहेत आणि 51 ते 100 मध्ये 10 मूळ संख्या आहेत. हे आपण लक्षात ठेवायचं. आता याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 1 ते 100 मध्ये
25 मूळ संख्या, 1 ते 50 मध्ये 15, 51 ते 60 मध्ये 10 मूळ संख्या आहेत. सगळ्यात महत्वाचं 1 ही एकमेव अशी संख्या आहे की ती मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही. आणि परीक्षेत हा प्रश्न विचारतात, एकमेव कोणती अशी संख्या आहे की ती संयुक्त पण नाही आणि मूळ पण नाही, तर ती आहे 1. एकमेव ही संख्या अशी आहे की संयुक्त पण नाही आणि मूळ पण नाही, एक संख्या. त्यानंतर पुढची अजून एक संख्या आहे 2. 2 ही एकमेव अशी संख्या आहे की ती सममूळ संख्या आहे. सम ही 2 ही एकमेव अशी आहे की ती मूळ संख्येमध्ये एकमेव सममूळ संख्या आहे. त्यानंतर तुम्ही कुठलीही संख्या बघितली तरी ती सम नाही, ती विषमच आहे. इतर सर्व संख्या कशा आहेत? विषम मूळ संख्या आहे, पण 2 ही सममूळ संख्या आहे. म्हणून आपण परीक्षेची तयारी करताना एवढं लक्षात ठेवायचं, हा चार्ट आपल्या डोळ्यासमोर ठेवायचा. 1 ते 10 मध्ये 4, 11 ते 20 मध्ये 4, 21 ते 30 मध्ये 2, 31 ते 40 मध्ये 2, त्यानंतर 91 ते 100 मध्ये 1च. असं टप्प्याटप्प्याने आपल्या डोळ्यासमोर ते दिसलं पाहिजे. आणि ज्या वेळेस आपल्या डोळ्यासमोर मूळ संख्येचा चार्ट दिसेल त्यावेळेस आपली कुठेही गडबड होणार नाही, कारण याच्यावर अनेक प्रश्न असतात. अनेक प्रश्न आपण जसं टप्प्याटप्प्याने पुढे जाणार आहे त्यावेळेस तुम्हाला समजेल. याच्यावर पुढचे प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे. आता सध्या तुम्ही काय करायचं, फक्त याचाच अभ्यास करायचा आहे. धन्यवाद.